बारामतीत शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणपती फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी न लावल्यानं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कमानीला जे आहे फोटोला जे आहे ते काळं कापड लावलं होतं। त्यानंतर त्यांच्यावरती पोलिसांना आणि सुरेंद्र जेवरे मध्ये यांच्यामध्ये बाचाबाची देखील त्यानंतर नगर परिषदेच्या वतीनं हे जे कमान आहे ती हटवण्यात येते। खरं तर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळेस त्यांनी विविध मंडळांना बारामतीतल्या भेटी दिल्या, परंतु एकनाथ शिंदे गणेश फेस्टिवलला जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली नाही आणि त्यामुळं जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोला जो आहे ते काळं कापड टाकलं होतं। त्यानंतर पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर सुरेंद्र जेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी जो आहे ती जे बॅनर आहेत ते आपल्याला हटवताना दिसत आहेत, ज्या कमानी आहेत त्या हटवताना नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते हटवणार आहेत। खरं तर ज्या कमानी बारामतीमध्ये अशा अनेक कमानी लावलेल्या आहेत, परंतु ज्या कमानीवरून वाद झाला ती जी कमान आहे ती पोलीस हटवत आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते। अजित पवारांच्या अशा पद्धतीने जो काळा कपडा टाकला होता त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला। आता जे आहे ती भिगवण चौकातली जी कमान आहे ती नगरपालिकेचे कर्मचारी हटवताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।